रात्रीचे 8 वाजले. बाहेर कडाक्याची थंडी. घनदाट जंगलामध्ये तुमची बस त्यातून चालली आणि तुमची बस त्या जंगलाच्या मध्येच येऊन बंद पडते. काय फाटेल ना? आमची पण फाटली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. केदारनाथचे दर्शन करून आम्ही रिटर्न आलो सोनप्रयागला. पुन्हा तीच बॅग्सचं सामान इकडून तिकडून करण्याची कसरत, कारण उद्या सकाळी आम्हाला निघायचं होतं बद्रीनाथसाठी. 600 रुपयामध्ये तुम्हाला केदारनाथ वरून बद्रीनाथसाठी बस भेटते. पुन्हा 280 किलोमीटरचा प्रवास, जंगल, लफडी, घाट, नदी, दऱ्या असं करत करत आम्ही ऑलमोस्ट बद्रीनाथला पोहोचलोच होतो. तेवढ्यात आमची बस बंद पडली. काय बोलायचं आता, असं तो काहीतरी कर. घनदाट जंगल, काहीच आजूबाजूला दिसत नाही. कशी बशी 45 मिनिटांनंतर बस चालू झाली. रात्री बद्रीनाथ डेपोला आम्ही 7:30ला पोहोचलो. बाजूलाच असलेल्या या हॉटेलमध्ये रूम घेतला आणि आराम केला. इथे सगळ्यात जास्त थंडी मला वाजते. लिटरली -5 आता -6-7 वरती गेला. सकाळच आम्ही गेलो भारतातला सगळ्यात पहिलं गाव माना बघायला. सगळा एकच ब्लॉग मध्ये कसं दाखवलं, नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो. हे ओमी, व्हॉट नेक्स्ट?